सो वेलकम 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 एवरीबडी. क्या बोलते मेरे कॉमर्स की पब्लिक. चलो तो आज आपण येणार आहोत एक नवीन टॉपिक सोबत. टॉपिक आहे 11th मध्ये ऍडमिशन तर घेतलं कॉमर्सला, पण आता मॅथमॅटिक्स सिलेक्ट करू की एसपी सिलेक्ट करू. एक सिंपल डाऊट सर्वांच्या मनामध्ये येतोच आणि यायला सुद्धा पाहिजे की नक्की मी कोणत्या विषयाकडे ऑप्ट आउट करू. तर हे जे आपण म्हणतोय ना की कोणत्या विषयाकडे जाऊ, यासाठी काही पॉइंटर्स मी घेऊन आलोय किंवा एक सिंपल थंबनेल वरून किंवा तुमच्या समोर ओपन असलेल्या इमेज वरून तुम्हाला समजतच असेल की मला नक्की करायचंय काय किंवा मला नक्की बोलायचंय काय. ठीक आहे, तुम्हाला सिलेक्ट करायचंय मॅथमॅटिक्स किंवा सेक्रेटरियल प्रॅक्टिस. मग हे करताना नक्की डोक्यामध्ये विचार काय आणायचं, कंपॅरिझन कसं करायचं आणि स्वतःसाठी लोक सांगतायत म्हणून नाही, स्वतःला जे आवडेल ते कसं सिलेक्ट करायचं यासाठी एक सिंपल आपण कंपॅरिझन घेऊन आलो तुमच्यासाठी. लहान मुलांसारखा सुंदर असा एक डिफरन्शिएट बिटवीन सुरू केलाय. आता हे सर्व सुरू करायच्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर व्हिडिओ पाहत असाल, व्हिडिओ आवडत असेल तर सगळ्यात अगोदर लाईक कराल. असेच आणखी व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर ते सबस्क्राईब वाला बटन दाबाल. ठीक आहे, आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट मध्ये नक्की मला कळवा. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये टाकतोच आहे, तिकडे तुम्ही जॉईन होऊ शकता आणि नवीन नवीन अपडेटसाठी किंवा काही इम्पॉर्टंट पॉइंटर्स साठी तुम्ही तिकडे नक्कीच जॉईन व्हा. आणि तुम्हाला काही लोक जर जॉईन केलं तर सबस्क्रायबर बाकीच्यांपेक्षा तुम्हाला काही गोष्टी ऍडव्हान्स मध्ये मिळतील, एवढा मात्र नक्की. तर लगेचच जॉईन करा. आणि आता आपण सुरू करतोय सेक्रेटरियल प्रॅक्टिस वर्सेस मॅथमॅटिक्स. वर्सेस म्हणण्यापेक्षा और मॅथमॅटिक्स दोघांपैकी कोणता सब्जेक्ट आपण सिलेक्ट करायचा या पॉइंट वरती. ओके, तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे आपल्याकडे की चला सेक्रेटरियल प्रॅक्टिस घ्यावं की मॅथमॅटिक्स घ्यावं, कोणतं इझी आहे. तर मी म्हणेल इझी टू स्कोर दोन्ही सुद्धा आहेत. एक मिनिट, इझी टू स्कोर दोन्ही सुद्धा आहेत, पण सेक्रेटरियल प्रॅक्टिस इझी आहे स्कोर करायला. कारण आहेत ना याच्या मागे दोन आहेत. आता मी सांगतो काय काय. एक तर थेरॉटिकल आहे, नाही कन्सेप्ट समजला. काही मुलं काय करतात, रट्टा मारतात आणि सेम ऍज इट इज क्वेश्चन आन्सर्स लिहून येतात, मार्क्स मिळतात. ठीक आहे काय, तर याच्यामध्ये आहे ना मी म्हणेल रेडिंग करू. एक बुक असतं, एक अराउंड 10 to 12 चॅप्टर्स असतात. 11वीला 12 आणि 12thला आय थिंक पण 12च आहेत. ठीक आहे, 10 to 12 चॅप्टर्स. आणि मॅथमॅटिक्स मध्ये 2 बुक्स असतात. ठीक आहे, विथ अराउंड 9 चॅप्टर्स इच. ठीक आहे, म्हणजे टोटल इकडे चॅप्टर्स होतात 18 चॅप्टर्स. ठीक आहे, इकडे 18 इकडे 12, एवढा मात्र फरक पडतो. मॅथमॅटिक्स मध्ये सिलेबस खूप मोठा असतो, पण एक ऍडव्हान्टेज सांगू, जास्त सिलेबसचा अभ्यास केल्याचा कॅन स्कोर 100%. आणि जर तुम्हाला ना एक चांगली गुड न्यूज देतो, आपले काही स्टुडंट, आपले म्हणजे माझ्याकडून काही जण शिकलेले आणि आमचे गुरुवर्य यांच्याकडून शिकलेले, आमच्या क्लासमध्ये शिकलेले जे काही स्टुडंट आहेत, 12thला HSC बोर्ड मध्ये एसपी मध्ये 95 मार्क्स आहेत. ठीक आहे, आणि सेम म्हणजे सेम बॅच मध्ये, ह्याच वर्षीच्या बॅचचे मी हे एक्झाम्पल सांगतोय किंवा मार्क्स सांगतोय. सेम बॅच मध्ये एका मुलीला 99 मार्क्स आहेत 12th मॅथमॅटिक्स बोर्डच्या एक्झामला. मला सांगा, इतके चांगले जर मार्क्स मिळत असतील तर काय नाही घ्यावे सब्जेक्ट, का नाही मॅथमॅटिक्स घ्यावा. इव्हन 95 मार्क्स पण वाईट मार्क्स नाहीये, तिथे सुद्धा स्कोर करता येतो. आता हे झालं मार्क्सचं. एकदा आहे ना तुम्हाला सिलेबस दाखवतो, बघा समजतंय का काय म्हणतोय मी. सेक्रेटरियल प्रॅक्टिस आहे, सेक्रेटरियल प्रॅक्टिस आहे ठीक आहे, पण याच्यामध्ये नक्की काय असेल तर तुमच्याकडे मी 12 चॅप्टर ओपन केलेत. ठीक आहे, एक खालचे 2-3 तुम्हाला दिसत नसतील, वरचे 10 तरी दिसत असतील, मला वाटतं 9 ते 10. ठीक आहे, सेक्रेटरी पहिला चॅप्टर, मग जॉईंट स्टॉक कंपनी, मग इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी, त्यानंतर माझ्या मते डॉक्युमेंट्स रिलेटेड टू इनकॉर्पोरेशन, मग मेंबर्स, त्यानंतर डायरेक्टर्स अँड की मॅनेजरियल पर्सन, KMP म्हणतात. हे जे सगळे चॅप्टर्स आहेत ना, हा पार्ट आहे कंपनी लॉचा, जो तुम्हाला SY ला गेल्यानंतर पुन्हा शिकायला येणारच आहे. पण जर तुम्ही 11th पासून जर शिकलेले असाल तर काही ठिकाणी याचा फायदा होतो.
आता काही ठिकाणी फायदा म्हणजे काय, तर तुम्हाला कंपनीबद्दल नॉलेज जास्त असतं. ठीक आहे, ऍज इट इज SY BCom ला तुम्हाला आहे सेम सिलेबस, एक्झॅक्ट सेम कंपनी लॉ मध्ये, फक्त तो लॉच्या लँग्वेज मध्ये असेल, इथे थोडं इझियर वे मध्ये. ठीक आहे, 12th ला गेल्यानंतर काय मिळेल एसपीचं, तर 12th ला गेल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे सेम डिबेंचर्स काय, ते कसे इश्यू करायचे, त्यानंतर शेअर्स काय, प्रेफरन्स शेअर्स काय, ते इश्यू कसे करायचे, त्याचा फोर फीचर काय, आणि शेवटला आहेत ना काही चॅप्टर्स असतात, 12th ला पण असेल इथे सुद्धा. इकडे आहेत बिझनेस कम्युनिकेशन स्किल्स ऑफ सेक्रेटरी, आणि नंतर करस्पॉन्डन्स म्हणून आहे. हे काय चॅप्टर आहेत, तर यामध्ये तुम्हाला लेटर रायटिंग असते. लेटर रायटिंग म्हणजे ऍज अ कंपनी सेक्रेटरी तुम्ही अभ्यास कसा काय करताय, तर सेक्रेटरियल प्रॅक्टिसचा. तर ऍज अ कंपनी सेक्रेटरी म्हणजेच इन शॉर्ट ज्याला कंपनी सेक्रेटरी व्हायचंय, CS हा कोर्स ज्यांना करायचा आहे, ऑप्ट आउट करायचंय, किंवा जो सिलेक्ट करायचा आहे CS हा कोर्स, त्या मुलांनी काय करायचं, तर SP घेतलेलं कधीही सगळ्यात चांगलं. ज्यांना थेअरी आवडते, ज्यांना लॉ करायचंय, ज्यांना CS करायचंय, या मुलांनी कंपनी सेक्रेटरी करणाऱ्या सर्व मुलांनी SP सब्जेक्ट घेणं सगळ्यात चांगलं. ठीक आहे, दुसरं एक कारण या मागचं की तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढतं. ठीक आहे, कारण तुम्ही लेटर रायटिंग शिकता. आता ही लेटर रायटिंग नॉर्मल लेटर रायटिंग नाहीये की बाबांना पत्र लिहून कळवा की माझा हाल कसा आहे. ठीक आहे, हे 10वी पर्यंतच नाहीये, हे लेटर रायटिंग असेल. तुम्ही ऍज अ कंपनी सेक्रेटरी लेटर लिहिणार आहात कोणाला, तर तुमच्या शेअर होल्डर्सला, कंपनीच्या डायरेक्टर्सला, किंवा अजून कोणत्या ऑथॉरिटीज असतील त्यांना, बँकला, गव्हर्नमेंटला. हे सगळं जे असतं ना, हे तुम्ही इकडे शिकणार आहात कंपनी सेक्रेटरीमध्ये. आता जर मॅथमॅटिक्स मध्ये गेलो, तुम्ही म्हणाल दादा आम्हाला तर माहिती आहे मॅथमॅटिक्स, तेच असेल काय असेल अल्जेब्रा जॉमेट्री, नाहीये. दोन पार्ट आहेत नक्की आहे. मॅथमॅटिक्स 1 मध्ये ना तुम्हाला काही असे चॅप्टर आहेत जे पुढे जाऊन फायनान्स साठी खूप महत्वाचे ठरतील. तर तुम्हाला सांगतो कोणकोणते. तर शेवटलाच दाखवलेलं आहे डिफरन्सिएशन, हा जो 9वा चॅप्टर आहे. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ज्याला म्हणतात, हा पुढे जाऊन फार फायद्याचा ठरतो. ठीक आहे, त्यानंतर डिटर्मिनंट्स तुम्हाला मे बी माहिती असेल, शिकला असेल. सेट्स रिलेशन आहे, फंक्शन खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, सिक्वेन्स सिरीज आहे. ठीक आहे, त्यानंतर मॅथ्स 2 मध्ये जर आपण गेलो, मला ओपन करू दे मॅथ्स 2. येस, मॅथ्स 2 मध्ये जर गेला तर इकडे सर्व कमर्शियल मॅथमॅटिक्स आहे. कमर्शियल मॅथमॅटिक्स म्हणजेच काय, इथे बघा ना, शेवटला तर अख्खा चॅप्टर आहे कमर्शियल मॅथमॅटिक्सचा. त्यानंतर प्रोबॅबिलिटी, परमिटेशन, कॉम्बिनेशन, को रिलेशन, रिग्रेशन, याचा सुद्धा फायनान्स मध्ये खूप सारा यूज केला जातो, को रिलेशनचा. ठीक आहे, मेजर्स ऑफ डिस्पर्शन, पार्टिशन व्हॅल्यू, हा जो स्टॅटिस्टिक्सचा पार्ट आहे. ठीक आहे, हे सगळे भविष्यामध्ये खूप कामाला येणाऱ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही फायनान्स फील्ड घेत असाल, अकाउंटिंग फील्ड घेणार असाल, तर स्टॅटिस्टिक्स, फायनान्स, किंवा हे प्रोबॅबिलिटी म्हणा, किंवा त्यानंतर को रिलेशन म्हणा, को व्हेरियन्स म्हणा, हे जे काही शब्द आहेत हे खूप कामाला येतात नंतर. ठीक आहे, आता हे झालं ओव्हरऑल डिस्कशन. तुम्ही म्हणाल हे घेऊन मार्क्स मिळवायचे जरा कठीण नाही वाटत आहे, अरे प्रॅक्टिस केली ना, मी लिहून देतो इझिली, कोणीही ना 95-99 मार्क्स काढू शकतो या मॅथमॅटिक्सच्या 2 बुक्सचा अभ्यास करून पण. ठीक आहे, 12th ला गेल्यानंतर काय, तर 12th ला गेल्यानंतर तुम्हाला या मॅथमॅटिक्सचं फक्त डिफरन्सिएशनचं हायर व्हर्जन असेल, आणि सेकंड वाल्या पार्ट मध्ये या कमर्शियल मॅथमॅटिक्सची सुरुवातीला 2-3 चॅप्टर, त्यानंतर प्रोबॅबिलिटी, को रिलेशनचं पुढचं व्हर्जन, टाइम सिरीज, इंडेक्स नंबर असे चॅप्टर असतील. आता हे जे सगळं आहे ना, हे सगळं तुम्हाला सगळं SP घ्या किंवा मॅथ्स घ्या, दोन्ही सुद्धा भविष्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. फक्त जसं मी इकडे सांगितलंय ना, फरक काय पडेल माहिती आहे, सेक्रेटरियल प्रॅक्टिस मध्ये लेस कॅल्क्युलेशन, आणि मॅथमॅटिक्स पूर्ण बेस्ड ऑन कॅल्क्युलेशन. ज्यांना कॅल्क्युलेशन आवडतं मॅथमॅटिक्स मध्ये. ठीक आहे, ज्यांना लॉजिकल थिंकिंग वाढवायचे नाही, इथे 4था पॉईंट मी केलाय. चला एक एक आपण हवं तर एक सिक्वेन्स मध्ये जाऊ. पहिल्या पॉईंट, इथे 3rd पॉईंट मध्ये काय म्हणालोय एसपीच्या, की ऍप्लिकेशन बेस आणि प्रॅक्टिकल बेस आहे. जे तुम्ही हे एसपी मध्ये शिकाल, हे तुम्ही ऍज इट इज प्रॅक्टिकली अप्लाय करणार आहात CS झाल्यानंतर, किंवा शिकताना सुद्धा. कंपनीची खूप कामं जसं या बुक मध्ये दिलेत ऍज इट इज चालतात. काही शब्द आहेत प्रोस्पेक्टस म्हणून. ठीक आहे, IPO तुम्ही जर कधी ऐकला असेल, ठीक आहे, कंपनीचा IPO येतो त्या अगोदर प्रोस्पेक्टस येतो, माहिती दिली जाते कंपनीची. त्यामध्ये मेमोरँडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल ऑफ असोसिएशन, जगामध्ये काही गोष्टी झाल्यात, काही केसेस झाल्यात, त्यानुसार हे कायदे आणलेले आहेत. म्हणून हे मी म्हणेल की प्रॅक्टिकल बेस पण आहे, ऍप्लिकेशन बेस पण आहे. तुम्ही कसं तुमचं नॉलेज अप्लाय करताय, म्हणजेच याला म्हणतो आपण ऍप्लिकेशन बेस. त्यानंतर इकडे ऍप्लिकेबिलिटी असते, पण इनडायरेक्टली असते. ठीक आहे, तुम्ही मॅथमॅटिक्स युज कराल, पण कुठे कराल, डायरेक्ट फायनान्स मध्ये कराल, तुम्ही अकाउंट्स मध्ये कराल, तुम्ही कॉस्ट अकाउंटिंग मध्ये कराल, तुम्ही मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये कराल. हे जे करताय ना तुम्ही इनडायरेक्टली अप्लाय करताय, पण प्रत्येक पॉईंटचा इकडे वापर येतो. अजून एक गोष्ट सांगू,
ज्या मुलांना बँकिंग मध्ये जायचंय, बँकेच्या एक्झाम द्यायच्यात, जी मुलं गव्हर्नमेंट एक्झाम साठी प्रिपेअर करणार आहेत, म्हणजे एमपीएससी, युपीएससी, एसएससी, सीजीएल, सीएचएसएल, हे सगळ्या ज्या कोणत्या एक्झाम्स आहेत, सगळ्या 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 कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू दे, त्या मुलांनी कंपल्सरी मॅथ्स घ्या असं मी सांगेल. कारण मॅथ्स हा बेसिक असतो किंवा मॅथ्स हा तिकडे कंपल्सरी असतो, फक्त नाव असतं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड किंवा लॉजिकल रिझनिंगचा एक पार्ट असतो. तुम्ही जर मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस ठेवाल तर तिकडे उपयोगाचं होईल. त्यानंतर जर मी एसपी घेतलं तर काय होईल, तर कम्युनिकेशनचं स्किल वाढेल. ठीक आहे, कारण लेटर रायटिंग आहे, कसं कम्युनिकेशन करायचं ते तुम्हाला शिकवलं जातं. ठीक आहे, मॅथमॅटिक्स घेतलं तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं तुमचं स्किल वाढतं. ठीक आहे, एखादा प्रॉब्लेम दिलाय तर सॉल्व्ह कसा करायचं, थिंकिंग तुमची चेंज होते. याला आपण म्हणतो अनालिटिकल किंवा लॉजिकल थिंकिंग तुमची इम्प्रूव्ह होते. लॉजिकली तुम्ही काम करता की हे कसं असायला हवं. ठीक आहे, अनालिटिक्स म्हणजे स्टॅटिस्टिक्स म्हणा किंवा भविष्याचा विचार करता, प्रोबॅबिलिटीचा यूज करता, प्रेडिक्शन्स देता. ठीक आहे, हे मॅथमॅटिक्सनी पॉसिबल होतं. त्यानंतर एसपी मध्ये म्हणतात ग्रेट फॉर कॉर्पोरेट करिअर. ज्यांना कॉर्पोरेटमध्ये करिअर करायचंय त्यांनी बिंदास, म्हणजे ज्यांना एखाद्या कंपनीमध्ये काम करायचंय, काही असू दे काम, काम आयदर तुमचं लॉजिस्टिक्सचं असू दे किंवा तुमचं मी म्हणेल ओव्हरऑल. ठीक आहे, त्यांनी बेटर आहे. ज्यांना कॉर्पोरेट करिअर करायचं, एचआर वगैरे सर्व, त्यांनी एसपी मध्ये जावं. कारण त्यांना अंदाज येतो की कंपनीमध्ये वर्किंग कशी किंवा कंपनीचा फॉर्मॅट कसं चालू असतो, कंपनीला काय काय प्रोसिजर्स फॉलो कराव्या लागतात. आणि कंपनी सेक्रेटरी करणाऱ्यांनी कंपल्सरी एसपीच घ्या असं माझं क्लिअर मत आहे. त्यांना मॅथमॅटिक्सचा फायदा होत नाही. ठीक आहे, त्यानंतर फ्युचर प्रूफ सब्जेक्ट आहे. फ्युचर प्रूफ सब्जेक्ट म्हणजे काय, किती काय झालं मॅथ्सचा वापर आयुष्यभर लोक करणारच आहेत. तुम्ही काही शिकायला जा, तुम्ही एमकॉम करा, सीए करा, सीएमए करा, त्यानंतर तुम्ही एसएसीए करा, सीएफए करा, बँकिंगच्या एक्झाम द्या, कॉमर्समध्ये तरी काहीही करायला गेलात ना तरी पण मी म्हणेल फ्युचरमध्ये किती चेंजेस होऊ दे, मॅथ्सला काही चेंजेस होण्याची पॉसिबिलिटी नाही किंवा मॅथ्स कुठे जात नसतो. मॅथ्स कंपल्सरी तुम्हाला शिकायला राहणार आहे. ठीक आहे, हे सिंपल पॉइंट होते. आय होप तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचंय. आता सिलेक्शन कसं कराल. ठीक आहे, प्रत्येक पॉइंटचा विचार करा, तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणता सब्जेक्ट आता सिलेक्ट करायचा आहे. तुमचं करिअर पुढे काय करायचंय, व्हिडिओ ऑलरेडी बनलेला आहे, मी तुम्हाला लगेच व्हिडिओच्या एंडला त्याची लिंक पण टाकेल, जर बघितलं नसेल तर ते पण बघून घ्या की तुम्ही 12th नंतर किंवा ओव्हरऑल कॉमर्समध्ये करिअर काय करू शकता. ज्यांना लॉ किंवा सीएस करायचंय, ठीक आहे, लॉ शिकायचंय, कंपनी सेक्रेटरी करायचंय, त्यानंतर कॉर्पोरेट अफेअर्स मध्ये राहायचंय, म्हणजे कॉर्पोरेटची कामं करायची, कंपनीची कामं करायची. ठीक आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, जी थेरोटिकल शिक्षण आहे त्यांनी सगळ्यांनी काय घ्याल, तर त्यांनी सगळ्यांनी एसपी घ्या. ज्यांना फायनान्स मध्ये जायचंय त्यांनी कंपल्सरी, त्यानंतर ज्यांना सीए करायचंय, ज्यांना सीएमए करायचंय, ठीक आहे, त्यानंतर ज्यांना एसीसीए करायचंय आणि ज्यांना सीएफए करायचंय, सीपीए करायचंय, ते सगळ्यांनी ना काय कराल, हो आणखीन एक राहिलं ते म्हणजे बँकिंग वाले किंवा गव्हर्नमेंट एक्झाम पण, इथे लिहून ठेवतो मी गव्हर्नमेंट एक्झाम्स पण, ते सर्वांनी काय करा, तर मी म्हणेल मॅथमॅटिक्स घ्या. गव्हर्नमेंट एक्झामला मॅथमॅटिक्स कंपल्सरी आहे. परत सांगतोय, भ्रमात राहू नका की मला टॅक्स इन्स्पेक्टरचं काम करायचं मग मॅथमॅटिक्सची काय गरज. अरे एंट्रन्सला एक्झाम मध्ये तोच सब्जेक्ट असतो, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्स, आणि हेच सगळं 11th-12th शिकलेलं असतं. कोणतीही एंट्रन्स घ्या, नेट सेट पासून ते पार तुम्ही एमपीएससी युपीएससी पर्यंत काहीही करा, सगळीकडे तेच आहे. ठीक आहे, तर जरा विचार करून सिलेक्ट करा. आणि आता तुमचा बोनस आहे. ठीक आहे, बोनस काय तुम्हाला मी लगेच दाखवतो. बोनस आहे तुमचा हा, मी म्हणाला हे मध्येच कुठे आलं, थंबनेलला पण नव्हतं दिलं, मध्येच कुठून आलंय, क्या कर रहा है. ठीक आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा असा सब्जेक्ट आहे की हा सब्जेक्ट आहे ना तुम्हाला कशाच्या बदल्यात येतो, तर मराठीच्या बदल्यात येतो. मराठी सब्जेक्ट असतो तुम्हाला. ठीक आहे, एक असतो इंग्लिश आहे, दुसरा मराठी आहे. आणि मराठीला ना तुम्हाला ऑप्शन असतो बघा काय काय, हिंदी असतो, फ्रेंच असतो, त्यानंतर संस्कृत असतो, इन शॉर्ट लँग्वेजेस. आणि एक वेगळा सब्जेक्ट असतो तो म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मी तुम्हाला एक माझं मत सांगू, तुम्ही जर कॉमर्स स्टुडंट आहात ना आणि आजच्या घडीला जर मी म्हणतोय की तुम्ही कॉमर्स घेताय, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर तुम्हाला मिळत असेल कॉलेजमधून सब्जेक्ट, तर घ्यायला हरकत नाही. 5-10 हजार रुपये जास्त जातील, फी थोडी जास्त असते. बघा मला फी मिळत नाही म्हणून, मला फी मिळते म्हणून मी सांगत नाही, मला रुपये मिळत नाही या गोष्टींमधून, पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज तुम्ही कराल. तुम्हाला सांगू काय शिकवलं जातं,
तुम्ही जे MSCIT चे क्लास लावता ना त्याचा यूज कसा करायचा, तुम्ही फक्त शिकता, वर्ड वापरलं, एक्सेल वापरलं, बस. पण त्याचा यूज कसा करायचा, बिझनेस मध्ये, कॉमर्स मध्ये यूज कसा करायचा हे शिकवलं जातं. 12th IT ला, ठीक आहे. परत एक सांगतो स्कोर साठी कसा फरक पडतो. ज्या स्टुडंटला हे 99 मार्क्स मिळालेत ना मॅथमॅटिक्स मध्ये, ठीक आहे, माझं पूर्ण बॅचला म्हणणं होतं, आता हे दर वर्षाला होतं की काही मुलांना ना काही सब्जेक्ट मध्ये कमी मार्क असतात. मी सांगतो मराठी ऐवजी हा मराठी नका घेऊ किंवा हे लँग्वेज नका घेऊ, काय घ्या, हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घ्या. एक बुक आहे किंवा काही ठराविक सिलेबस आहे किंवा एक मेथडॉलॉजी आहे, मी म्हणेल मेथडॉलॉजीच म्हणेल. त्या मेथडॉलॉजीने जर स्टडी केलं ना 90+ एकदम इझी आहे. फायदा सांगू अजून काय, MCQ बेस मार्क असतात जवळपास 60%, 60 to 65%. म्हणजे तुम्हाला किती मार्कासाठी नीट अभ्यास करायचा, 20. ठीक आहे. हे जर तुम्ही एकदम नीट करू शकलात ना, परत सांगतोय, हे जर तुम्ही एकदम नीट करू शकलात ना, हे कोणीही करू शकतो. बुद्धू मधला बुद्धू मुलगा करेल. ज्याला असं वाटतंय ना मला अभ्यासामध्ये आवड नाहीये, तो पण मुलगा हे करून टाकेल, एवढं इझी आहे. मग एक फक्त ऍडिशनल सांगतोय तेवढं लक्षात ठेवा की जर तुम्हाला लँग्वेजला ऑप्शन म्हणून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्याला IT म्हणतो आपण कॉमर्समध्ये, ठीक आहे, म्हणजे कॉमर्स मधला IT असं मी म्हणतोय, ठीक आहे, हे जर मिळत असेल सब्जेक्ट तर त्यांनी बिनधास्त डोळे झाकून घ्या. 11-12ला स्कोरला तर फायदा होईलच होईल. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला 12th पास आउट व्हाल ना, बाकीच्या मुलांपेक्षा तुमच्याकडे थोडंसं नॉलेज जास्त असेल. तुम्हाला कारण सांगतो यामागचं, सिलेबस बघा काय. तुम्हाला 12thचा सिलेबस पण लगेच सांगतो. काय सिलेबस आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, DBMS म्हणजे काय माहितीये, तुम्ही एक नाव ऐकलं असेल, डेटाबेस. ठीक आहे, DBMS म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ठीक आहे, वेब डिझायनिंग कसं करतात. त्यानंतर सायबर लॉ काय गरजेचं आहे ना, आजच्या घडीला किती सायबर क्राईम होतं, मग हे पण शिकणं गरजेचं आहे. त्यानंतर डेली कम्प्युटिंग, लायबर ऑफिस, जसं आपण MS ऑफिस वापरतो, ठीक आहे, तसं लायबर ऑफिस आहे, किंवा आपण म्हणू शकतो MS ऍक्सेस म्हणून असतं. ठीक आहे, MS ऍक्सेस त्या बेसवरती लायबर ऑफिस जवळपास चालतं. HTML वेब डिझायनिंग, त्यानंतर GNU खाता म्हणजे काय माहिती, अकाउंटिंग पॅकेज. नेक्स्ट इयर तुम्ही शिकाल टॅली 12thला. ठीक आहे, त्यानंतर डिजिटल क्रिएशन आहे, तुम्ही नेक्स्ट इयर शिकाल डिजिटल मार्केटिंग. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट इयर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन शिकवलं जाईल. ई कॉमर्स काय असतं शिकवलं जाईल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला शिकवलं जाईल ERP काय असतं. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, याच तुम्हाला नंतर ऍक्च्युअल मध्ये अप्लाय करायचे रिअल लाईफ मध्ये. तर माझी एक रिक्वेस्ट आहे, परत एकदा सांगतो, मॅथ्स SPचा तर तुम्ही डिसिजन नीट घ्यालच व्हिडिओ बघितल्यानंतर, पण सेम टाइमला मॅथमॅटिक्स आणि SPचा डिसिजन घेतल्यानंतर तुम्ही मराठी आणि IT किंवा लँग्वेज आणि IT हा जो सेकंड सब्जेक्ट आहे ना, इंग्लिश नंतरचा 2 नंबरला येतो इकडे, मराठी IT, म्हणजे मराठी किंवा IT, किंवा मी म्हणेल की लँग्वेज किंवा IT. तर मग ITचं सिलेक्शन जर पॉसिबल असेल तर करा. इंग्लिशमध्ये पण MCQ बेस एक्झाम असते. आणि परत सांगतो, हे सगळं आहे ना तुम्हाला काय असतं सांगू, ऍप्लिकेशन बेस आहे. ऍप्लिकेशन बेस म्हणजे हे तुमचं सगळं प्रॅक्टिकली तुम्हाला शिकवलं जातं कॉलेजमध्ये. मला सांगा ना, कोणता कोर्स न करता हे 3-4 ऑफिस किंवा 3-4 जर तुम्हाला सिस्टम शिकता येत असेल, समजता येत असेल, तुम्हाला जर टॅली शिकता येत असेल बेसिक, तर काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर ट्राय करा ह्या गोष्टी करायचं. ठीक आहे, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि मेन महत्वाची सगळ्यात गोष्ट परत सांगायची राहते, ती म्हणजे हा जो माणूस आहे ना, इकडे तुम्हाला चित्रामध्ये दिसतोय, या बाजूला, मला पण नाही लक्षात कुठे, माझ्या एका कोणत्या तरी बाजूला दिसत असेल. ठीक आहे, त्या माणसाच्या व्हिडिओला तिकडे सबस्क्राईबचं बटन आहे. आवडली असेल तर सबस्क्राईब करा. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल ना, स्वतः बघताय पण थोडं पुण्य पण पाडा पदरी, लोकांना पण शेअर करा. आणि खूप सारी व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओचा टॉपिक काय असेल हा तुम्ही जरी सजेस्ट केला, माझ्या डोक्यामध्ये खूप सारे टॉपिक आहेत, पण तुम्हाला काही क्वेरीज आहेत, तुम्ही सजेस्ट जरी केलेत. काही लोक अशी आहेत माझे व्ह्युअर्स की जे कॉमर्सला नाही तरी सुद्धा बघतात, त्यांनी सुद्धा सजेस्ट केलं तरी मला नक्की आवडेल. तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये तुमचे रिव्ह्यू कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट संडेला. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड थँक्यू.